नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर जो 6वा हप्ता होता तो अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। आणि यामध्ये भरपूर जे शेतकरी बांधव आहे हे आपलं स्टेटस चेक करत आहे की आपल्याला 6वा हप्ता का बरं आलेला नाही आहे। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की यामध्ये स्टेटसला तुम्हाला DBFL फेल्युअर अशा प्रकारे तुम्हाला येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ट्रान्झॅक्शन फेल्युअर झालेले आहे। तर यामध्ये शेतकरी बांधवांना घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण जो हप्ता आहे तुमचा तो तुम्हाला जमा होणारच आहे। कारण महाराष्ट्र सरकारने 29 तारखेला संपूर्ण जेही बेनिफिशियरी होते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये जेही पात्र शेतकरी होते त्यांचे पैसे बँकेला दिलेले होते की DBT करण्यासाठी। तर DBT तुमची झालेली आहे, परंतु 31 मार्च असल्यामुळे आणि बँकेला सुटी आणि त्यानंतर जे फायनान्शियल इयर आहे हे शेवटचं म्हणजे क्लोजिंग असल्यामुळे DBT झालेले जेही ट्रान्झॅक्शन आहे हे तुमचे फेल्युअर झालेले आहे। तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकता, तर स्टेटसमध्ये सुद्धा तुम्हाला बघत असाल तुम्ही तर त्यामध्ये एक तुम्हाला एरर शो होत असेल की DBFL फेल्युअर म्हणून। तर याचा अर्थ असाच होतो की डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट। तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे बँकेकडून फेल्युअर झालेले आहे। तर आजपासून नवीन फायनान्शियल इयर सुरू झालेला आहे, तर यामध्ये आता तुमचे जेही ट्रान्झॅक्शन फेल्युअर गेलेले आहे हे बँकेकडून झालेले आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। भरपूर शेतकरी बांधवांना असं वाटत आहे की फक्त माझंच नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे पैसे आहे हे फेल्युअर गेलेले आहे का, तर यामागचं कारण असं आहे की संपूर्ण शेतकऱ्यांसाठीच सेम एरर आलेला आहे। तर उद्यापर्यंत, कारण आजपासून सुरू झालेले आहे, संपूर्ण ट्रान्झॅक्शन हे परत करण्यात येतील आणि यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे पैसे तुमच्या बँकेमध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांनी उद्या किंवा परवापर्यंत वाट बघा। संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुमचे जेही 2000 रुपये हप्ता आहे हा तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि यासाठी परत DBT करण्यात येणार आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।